एक महत्त्वाची बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले। शहांचे उद्या अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम आहेत। अमित शहा यांची जाहीर सभा देखील होणार आहे। उद्या अमित शहा यांचा हा दौरा असणार आहे। मात्र आताची ही दृश्य आपण पाहतोय ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झालेले आहेत। या दौऱ्यामध्ये त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या सोबत आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलेलं आहे। तर महायुतीच्या अनेक नेत्यांसोबत शहांच्या उद्या बैठका देखील आहेत, त्यामुळे उद्या जागा वाटपावर तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल। तर अकोला, जळगाव, संभाजीनगरमध्ये उद्या अमित शहा यांचे कार्यक्रम आहेत। अमित शहा यांचा दौरा नेमका कसा असणार आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमित शहांचा महाराष्ट्र दौरा कसा असेल? आज रात्री 8:20 दिल्लीहून महाराष्ट्रासाठी रवाना होणार। रात्री 10:10 छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांचं आगमन होईल। रात्री 10:30 वाजता रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये अमित शहा मुक्कामी येतील। मंगळवारी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरमधील रामा इंटरनॅशनल इथून रवाना। 10:20 छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अकोल्याकडे रवाना होतील। सकाळी 11 वाजता अकोल्यामध्ये भाजपा पूर्व विदर्भ लोकसभा मतदारसंघाचा आढावा अमित शहा घेणार आहेत। दुपारी 4 वाजता जळगावातील युवा राष्ट्रीय संमेलनाला ते उपस्थिती लावतील। संध्याकाळी 5 वाजता जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील। 5:40 छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांचं आगमन होईल। 5:55 छत्रपती संभाजीनगरमधील रामा इंटरनॅशनलमध्ये ते थांबतील। 6:20 क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील। 6:35 मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर अमित शहांची जाहीर सभा होईल। तर संध्याकाळी 7:45 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून ते मुंबईकडे येतील आणि मुंबईमध्ये त्यांचा मुक्काम असेल। महायुतीमध्ये कोणत्या जागांवरून तिढा आहे? उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, शिरूर, मावळ, नाशिक, रामटेक, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, यवतमाळ।